अध्यक्ष महोदय, मी मगाशी सांगितलं की पुण्यातील सगळ्या लोकप्रतिनिधींना घेऊन मी ससूनच्या हॉस्पिटलला त्यांना घेऊन जाईन, त्यांच्या सगळ्या हॉस्पिटलची व्यवस्था दाखवेन बैठकीला आणि आपण पूर्णपणानं त्यांना त्याच्यामध्ये व्यवस्था करू। आता दुसरा जो विषय त्यांनी विचारला की डॉक्टर ठाकूरांची बदली आपण केली, त्याच्यावर कारवाई काय केली नाही, तर मी अध्यक्षमध्ये मागच सांगितलं होतं की त्याची चौकशी केली, समितीने चौकशी केली। आता तिथं काय झालं बघा, तोच प्रश्न इथं विचारला आहे की बॅरिट्रिक शस्त्रक्रियेला डॉक्टर नसल्यामुळं आमची तिथं गैरसोय होती, तेच बॅरिट्रिक तज्ज्ञ होते। आता त्यांची समितीनं बदली करण्याचा निर्णय बदली केली। आता त्यानंतर आज धंगेकर साहेब विचारत आहेत की तिथं ठाकूरांची हे काय केली। ठीक आहे, आपल्याला घेऊन कुठे गेले धंगेकर साहेब? धंगेकरजी नाही बसू नाही का? आपण सगळे मिळून लोकप्रतिनिधी जाऊ आणि ससून कसं चांगलं आहे हे मी दाखवण्याचा प्रयत्न करेन। अशोक पवार। अध्यक्ष महोदय, 150 वर्षापूर्वी डेव्हिड ससून नावाच्या इस्मानं ससून हॉस्पिटल उभं केलं। आपण त्याच्यानंतर दुसरं एकही ससून हॉस्पिटल उभं केलं नाही, हाही मोठं आपलं दुर्भाग्य आहे। माझे दोनच पॉइंटेड प्रश्न आहे। लोकांना डायलिसिसची खूप गरज असते, ससून हॉस्पिटलमध्ये मोठ्या प्रमाणात डायलिसिसचे सेंटर किती उभे करणार व किती दिवसात करणार, हा एक प्रश्न। दुसरा, इन्क्युबेटरची खूप गरज असते लहान मुलांना, मोठमोठे हॉस्पिटल खूप बिलं घेतात, तर इन्क्युबेटर जास्तीत जास्त किती आणि किती दिवसामध्ये आपण ससून हॉस्पिटलला उभे करणार? अध्यक्ष महोदय, मी मगाशी सांगितलं की लहान मुलांच्या बद्दलची व्यवस्था आम्ही करतोय। आम्ही त्या इन्क्युबेटर आणि ICUची बेड वाढवतोय आणि मी मगाशी सांगितलं सगळ्या लोकप्रतिनिधी घेऊनच जाणार आहोत आम्ही। डायलिसिस नाही, डायलिसिसची व्यवस्था चांगली आहे तिथं। आता काय आहे ते मी निश्चितपणाने चर्चा करेन। मला वाटतं मंत्री महोदयांनी आत्ताच सांगितलंय की या संदर्भातली ते बैठक घेतील आणि एक तिकडे पाहणी दौरा पण लावतील। त्या पाहणी दौऱ्यात ज्या सदस्यांना सहभाग घ्यायचा असेल ती सदस्य सहभाग घेऊ शकतील। पुढे जाऊया। अध्यक्ष महोदय, मधल्या काळामध्ये अध्यक्ष महोदय 35 मिनिटं झाली। अध्यक्ष महोदय, मधल्या काळामध्ये ससून हॉस्पिटलमध्ये एक उंदीर चावून एक माणूस मृत्युमुखी पडला होता। उंदीर चावून एक माणूस मृत्युमुखी पडला होता ससून हॉस्पिटलमध्ये। आता त्या ससून हॉस्पिटलमध्ये उंदराचा काही बंदोबस्त केलाय का, हा प्रश्न क्रमांक 1। प्रश्न क्रमांक 2 अध्यक्ष महोदय, की ससून हॉस्पिटलमध्ये बॅरिएट्रिक सर्जरी म्हणजे जे लोक लठ्ठ असतात त्यांना रोड करण्यासाठी जी सर्जरी करायची असते त्याची आपण तिथे सोय उपलब्ध करून देणार का? आणि पेशंट म्हणून तुम्ही पहिले पेशंट म्हणून तिथे जाणार का? अध्यक्ष महोदय, त्याच्यामध्ये मी घाबरलो का की बहुतेक त्याची असं वजन कमी केल्यावर सुद्धा लोकांच्या अनेक तक्रारी झाल्या म्हणून मी ती केलेली नाही, परत वाढलं। तर मी व्यवस्थित व्यायाम करून माझं वजन मी कमी करेन, त्याबद्दल चिंता तुम्ही करू नका। दुसरा विषय जो आहे, मगाशी ते हजर नव्हते, हे बॅरिएट्रिकचं मी उत्तर दुरुस्त केलं होतं, त्यामुळे ते नव्हते। मला वाटतं मी तो तज्ज्ञ घालण्याचा तात्काळ आम्ही प्रयत्न करतो म्हणून सांगितलं। आणि आता काय आहे की ह्याच्यावर एक लक्षवेधी व्हायला पाहिजे अध्यक्ष महोदय, की हे 3 प्रकरण जे घडले, एक ललित पाटील, एक उंदीर आणि रक्त बदलणं, या 3 घटनेवर वास्तविक झालं असतं तर आम्ही कठोरात कठोर किती कारवाई केली आहे हे आपल्या लक्षात आलं असतं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।